बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं। इंद्रायणीची पूल दुर्घटना घडली आणि 4 जणांचा मृत्यू झाला। 8 जणांवर अतिदक्षता विभागात सध्या उपचार सुरू आहेत। सुप्रिया सुळेंनी घटनास्थळी पाहणी केली, गिरीश महाजन देखील आले। आणि असं असताना पुण्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी फिरकले नाहीत। अजित पवार आहेत कुठे? अजित पवार आज साखर कारखान्याच्या निवडणुकीत आहेत। अजित पवारांच्या तिथं 4 सभा आहेत। तो कारखाना ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे। पण असं असताना पालकमंत्री म्हणून अजित पवारांची काहीच जबाबदारी नाही का? पूल कोसळला तर अजित पवारांचे पालकमंत्री म्हणून दुर्लक्ष हेही कारण आहे का? अजित पवार असंवेदनशील आहेत का, असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अविनाश पवार आहेत। अविनाश, तर आपण सातत्याने चर्चा करतोय, पालकमंत्री अजित पवार यांची जबाबदारी कुठे आहे? कारण ते तिथे फिरकले सुद्धा नाहीत घटनास्थळी। एवढी मोठी दुर्दैवी घटना झाली आणि आज त्यांच्या 4 सभांचं आयोजन आहे। नक्कीच दीपाली, कारण पालकमंत्री म्हणून अजित पवारांना याचं उत्तर द्यावंच लागेल। काल 3:30 वाजल्यानंतर ही जेव्हा घटना घडली, त्यानंतर दुर्घटनेमध्ये ज्या पद्धतीने 4 लोक हे मृत्युमुखी पडलेले आहेत, अनेक जण गंभीर जखमी आहेत, वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये हे उपचार घेत आहेत। अशा वेळेस पालकमंत्री अजित पवार यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज होती। मात्र अद्यापही उपमुख्यमंत्री अजित पवार हे इथे फिरकले देखील नाहीत। त्या उलट अनेक बाकीच्या म्हणजे मंत्री गिरीश महाजन असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, इथले आमदार आहेत सुनील शेळके, त्यांनी भेटी दिल्या। मात्र पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतः या ठिकाणी येऊन ही पाहणी करणं गरजेचं का होतं? कारण ही जी पुलाची जबाबदारी आहे ती कुणी घ्यायची हे महत्त्वाचं आहे। कारण या पुलाच्या आसपास जे नागरिक राहतात, शेलारमाळा असेल, ह्या कुंडमाळा परिसरामध्ये, ते सांगतायत की या ठिकाणी दरवर्षी अशा पद्धतीच्या घटना होतात। दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला इथे 5-6 जणांचा मृत्यू होतोय। इथला जो परिसर आहे तो धोकादायक बनलेला आहे। या पुलाच्या बाबतीतल्या तक्रारी तर त्यांनी वारंवार केल्या होत्याच, कारण स्थानिक नागरिकांनी हा पूल धोकादायक बनल्याचं वेळोवेळी पत्र दिलं होतं, त्या संदर्भात पाठपुरावा केला होता। या ठिकाणी जी आजूबाजूची त्यांची शेतं आहे त्यामुळे ते ये-जा करत होते आणि त्याच्यामुळेच इथे या नागरिकांचा याबाबत रोष आहे की पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची काही जबाबदारी आहे की नाही। या ठिकाणी हा पूल धोकादायक बनलेला होता, याबाबत का दखल घेतली गेली नाही? त्यांच्यावर कारवाई होणार का? अशा पद्धतीने एवढी मोठी हानी झाल्यानंतर सुद्धा पालकमंत्री अजित पवार हे जर बारामतीमध्ये मीटिंग घेत असतील, त्यांच्या कारखान्याच्या कार्यक्रमात ते व्यस्त असतील, तर निश्चितच ही असंवेदनशील बाब आहे असंच म्हणावं लागेल। आता तरी उपमुख्यमंत्री अजित पवार इथं येणार आहेत का, याबाबत आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र अजूनही त्याची काही स्पष्टता आलेली नाही आहे। आत्ता या ठिकाणी आपण पाहतो आहोत की हे जे बचाव कार्य आहे ते थांबवलं गेलेलं आहे। पाऊस मात्र सातत्याने येतोय आणि NDRFची टीम जी आहे ती खालच्या नदीच्या पात्रामध्ये जे काही बेपत्ता मृतदेह आहेत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे। आत्ता देखील या ठिकाणी अनेक स्थानिक नागरिक सांगतात की ज्या पद्धतीने गर्दी होती, जवळजवळ 50 ते 60 जण या नदीपात्रामध्ये पडलेले होते, त्यामुळे काही जण वाहून गेल्याची भीती ते व्यक्त करतायत। आपण जेव्हा इथल्या स्थानिक जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर निश्चितच आपल्याला याची भीषणता जाणवते आणि एकूणच या बाबतीत ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले की दरवर्षी अशा घटना घडत होत्या आणि या बाबतीत पाठपुरावा केला होता, तरी देखील याकडे का दुर्लक्ष केलं गेलं हे आता तपासून पाहणं गरजेचं आहे। आणि या दुर्घटनेच्या बाबतीत केवळ आता म्हणजे मृतांना 5 लाख रुपये देऊनच शासन थांबणार आहे का? किंवा आता आपण जे प्रश्न उपस्थित करतोय की पालकमंत्री अजित पवार हे या ठिकाणी का येत नाही आहेत, ते यासाठीच आहेत की या सगळ्या दुर्घटनेच्या बाबतीत आता पूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे आणि इथे पाहणी करण्यासाठी आल्यानंतर प्रोटोकॉलचा जो काही त्यांचा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे इथे दबाव येईल किंवा बाकीच्या गोष्टींना अडचण येईल हे कारण सांगितलं जातंय। मात्र इतर जे काही मंत्री होते किंवा इतर जे काही प्रोटोकॉल असणारे मंत्री होते ते देखील इथे येऊन गेले, मग पालकमंत्री अजित पवार हे इथे का येत नाहीत हा आता खरा तर सवाल आहे। दीपाली, निश्चितच अविनाश, आपण आता सध्या घटनास्थळी आहात, सध्याची ताजी आकडेवारी काय सांगते? सध्या जखमींची संख्या किती आहे? किती जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत? त्यांची प्रकृती कशी आहे? या संदर्भात काय माहिती मिळते आपल्याला? निश्चित आता आजूबाजूचे जे काही सरकारी हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी जवळजवळ
30 ते 32 जण हे उपचार घेत आहेत. त्याच्यामध्ये काहीतरी 5 ते 6 जण हे गंभीर जखमी आहेत. याच्यामध्ये 17 ते 18 जणांवर अनेक प्रकारची जे काही उपचार आहेत, म्हणजे त्या ठिकाणी जसं गर्डलखाली पाय अडकला होता त्याचा पाय कापावा लागलेला आहे, अशा काही इंजुरीज आहेत. त्या जवळजवळ 16 ते 17 इंजुरीज ह्या महत्त्वाच्या इंजुरीज आहेत. आणि ज्या ठिकाणी मी आत्ता उभा आहे त्या नदीपात्रामध्ये मी पुन्हा एकदा उल्लेख करेल की आता पाऊस असल्यामुळे आता इथे पाण्याचा प्रवाह देखील वाढतोय. मात्र काल ज्या पद्धतीने हे बचाव कार्य थांबवण्यात आलेलं आहे, कारण असं सांगितलं जातं आहे की याच्यामध्ये कोणी आता मिसिंग आमचं आहे घरचं अशी काही तक्रारी आमच्याकडे दाखल झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये पुढे कुणी वाहून गेले अशी शक्यता नाही आहे. मात्र दुपारच्या नंतर इथे ड्रोनद्वारे पूर्ण पाहणी केली जाणार आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. या संपूर्ण नदीपात्राचा आढावा घेतला जाणार आहे आणि एकूणच ही जी परिस्थिती आहे ही हाताळण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते. मात्र आपण पुन्हा एकदा या गोष्टीचा उल्लेख करूयात की पालकमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी आता तरी येणं गरजेचं आहे. कारण आपण आता जर माझ्या मागचा परिसर पाहिला तर या ठिकाणी प्रोटोकॉल असून इथे काही अडचणी निर्माण होतील असं वाटत नाही. त्यामुळे आता तरी पालकमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी या स्थळाची पाहणी करणं गरजेचं आहे. या बाबतीतल्या पुढच्या सूचना देणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कारवाई होणं अपेक्षित आहे. दीपाली, अगदी बरोबर आहे. अविनाश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.